आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। वसपेठ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जय हनुमान पॅनलचे उमेदवार सौ सिंधू मनोहर हुवाळे यांचा शानदार विजय। वसपेठ राजबावाडी प्रभाग क्रमांक 3 राजोबाची वाडी येथील पोटनिवडणुकीसाठी जय हनुमान पॅनलचे उमेदवार सौ सिंधू मनोहर हुवाळे यांनी निवडणूक लढवली होती। एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीविरोधी पॅनलकडून देखील सौ मनीषा दिगंबर सावंत यांची उमेदवारी दाखल झाल्यावर निवडणूक चुरशीची होणार असा तर्क वाटू लागला होता। पण विद्यमान सरपंच पुरस्कृत उमेदवाराचे पारडे जड दिसत होते। आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात झाली। यामध्ये लोकनियुक्त सरपंच गटाचे उमेदवार सौ सिंधू मनोहर हुवाळे यांना 197 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार सौ मनीषा दिगंबर सावंत यांना 151 मते मिळाली। यात सिंधू मनोहर हुवाळे या 46 मताने विजयी झाल्या, तर 2 मते नोटाला पडली आहेत। सत्ताधारी पॅनल विजयी झाल्यानंतर होसपेठ ग्रामपंचायत पुढे पटाके वाजवून गुलालाची आतिषबाजी आनंद व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुखदेव तुराई, माजी सरपंच राम साळुंके, ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई, युवा नेते काकासाहेब पांढरे आदी मान्यवरांनी चांगला प्रयत्न करून उमेदवार विजयी होण्यासाठी ताकद उभी केली असल्याचे सांगताना मनोहर हुवाळे यांनी मतदारांचे आभार मानताना काय भूमिका मांडली ते आपण पाहूयात। वसपेठ वार्ड क्रमांक 3 राजबाची वाडी या ठिकाणी जी पोटनिवडणूक लागली होती, त्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे वास्तविक हे 1.5 वर्षासाठीच पोटनिवडणूक होती, तरीसुद्धा मूळची सीट ही माझ्याच घरातली असल्यामुळं नैसर्गिक न्यायानं मी सीट मागणी केली होती, उभा केली होती आणि त्या उमेदवारीसाठी राजबाची वाडीतील नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, मतदान केलं। आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं म्हणलं तरी सुखदेव तुराई किंवा ज्यांना आपण आप्पा म्हणतो, त्याचबरोबर माझे मित्र मेजर काकासाहेब पांढरे हे खास मुंबईहून रजा टाकून माझ्यासाठी आले होते। त्याचबरोबर वसपेठ गावचे माजी सरपंच राम साळुंके आणि विद्यमान सदस्य भगवान तुराई या मंडळीने अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि कष्ट केलं आणि ही उमेदवारी कशी जिंकता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करून त्याला यश मिळालेलं आहे। आणि त्याबद्दल मी सर्व राजबाची वाडीतील ग्रामस्थांचं, नागरिकांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व महिला तरुण वर्गांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढं असंच सहकार्य आम्हाला मिळत राहो आणि त्याबरोबर यापुढील 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या साठी जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे करू एवढी ग्वाही या ठिकाणी मी देतो। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।